मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव रागातच म्हणतो, जर तुमची जादू करून झाली असेल तर ते पेपर द्या. मग आता पिंकी त्या पेपरकडे खाली पाहते, कारण ते पेपर पूर्णपणे फाटलेले असतात. त्यावेळी आता राघव म्हणतो, हे काय? मग आता पिंकी म्हणते, तुमच्या पेपरचे तुकडे. तुमची मधू आहे ना, सारखी मध्ये मध्ये करते आणि बचकभर माती खाते. तेव्हा तिने मला सांगितलंच नव्हतं की हे एवढे इम्पॉर्टन्स पेपर आहेत असं. म्हणून पिंकी आता त्या दोघांमध्येच भांडणं लावून तेथून जाते आणि त्या पिलरच्या पाठीमागे लपून बसते. त्यावेळी आता राघव हा खूपच चिडतो आणि राणीला म्हणतो, तुला काही कळतं का? मधू, मी ज्या केससाठी काम करतोय त्या केसमधला हा खूप महत्त्वाचा एव्हिडन्स होता. एवढा साधा कॉमन सेन्स तुला नाही का? त्यावेळी मधू आता रडकुंडीला येते आणि म्हणते, आय नो, मला माहीत होतं. अरे, तुझं ते महत्त्वाचं कुरिअर होतं. अरे, ते तुझं कुरिअर आलं ना, ते मी फक्त ओपन करून पाहिलं. मग आता राघव म्हणतो, एक्झॅक्टली, तू ते ओपनच करायला नको होतं. अगं, तू माझी परमिशन घेतली होती का ते ओपन करताना? तुला माहीत आहे ना, असे मॅटर खूप कॉन्फिडेन्शियल असतात. एक वेळेस त्या पिंकीने केलं असतं ना तर मी समजू शकलो असतो, परंतु तुझ्याकडून ही माझी अपेक्षा नव्हतीच. तेव्हा ती म्हणते की सॉरी राघव, अरे मला फक्त तुला मदत करायची होती. तेव्हा चिडूनच राघव म्हणतो, हे बघ, तुला माझी मदत करण्याची गरज नाही, कारण मी स्वतः माझी मदत करू शकतो. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, माझ्यापासून तू दूरच राहा, असं राघव रागातच म्हणतो आणि लगेच तेथून निघून जातो. तर राघव राघव करत मधू आता त्याच्या पाठीमागे जाणार असते, परंतु राघवने तिला आता दूर राहण्याचा सल्ला दिलेला असतो. त्यावेळी आता मधू पार रडकुंडीला येते. मग आता पिंकी त्या दोघांकडे पाहून हसत असते. मधूचा पडलेला चेहरा तिला पाहायला खूप आवडतं. तर आता दुसरीकडे रुक्मिणी एकदम शांत बसलेली असताना रेश्मा विचारते, काय झालं काकू? अहो, तुमचं काही दुखतंय का? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का? नक्की काय झालं ते सांगा ना, तुम्ही एवढ्या शांत का? मग आता रुक्मिणी म्हणते, रत्नाकरचा फोन आला होता आणि त्याने सांगितलंय की आम्ही आज घरी येतोय म्हणून. त्यावेळी आता सर्वजण घाबरतात. मधू आणि ऋतुजा देखील तिथे बसलेल्या असतात. तेव्हा ऋतुजा म्हणते, म्हणजे काय? आज राजश्री वहिनी घरी येणार आणि पुन्हा त्या सिंधूला शोधत राहणार? तेव्हा आता इथे तर सिंधूच गायब आहे असं ती सारखं म्हणत असते. सर्वांनाच टेन्शन येतं. मग आता रेश्मा विचारते, राजश्री काकूंनी घरी आल्यानंतर पहिल्यांदा सिंधूबद्दल विचारलं तर आपण काय करायचं? त्यावेळी रुक्मिणी म्हणते, जर ती कृष्णा सापडली ना, या पिंकीची पिढा आपल्या घरातून कायमची जाईल. त्यावेळी ऋतुजा म्हणते, त्या पिंकीचं नाव जरी घेतलं ना तरी माझ्या छातीत धडधड धडधड करतं. मग आता राणी म्हणते, थांबा जरा एक मिनिट. अहो, ती पिंकीला तुम्ही एवढं का घाबरता? मला तर कळतच नाही. अहो, ती राक्षस आहे का भूत आहे? मग आता रुक्मिणी म्हणते, ती दोन्हीही पण आहे. तेवढ्यातच पिंकी आता तेथे येते. तेव्हा पिंकी आता तेथे येत म्हणते, काय मग पुण्याच्या आमदारीनबाई, आणि माझं नाव पिंकी आहे, मी राक्षसीन नाही आहे. त्यावेळी आता रुक्मिणी म्हणते की गप्प बस, काहीच बोलू नको. मग आता पिंकी म्हणते, नीट बोलायचं जरा, का तुमची फ्युचर डॉटर इन लॉ आहे. मग आता आज राघवची आई येईल ना, मग तिला तुझी काय ओळख करून देणार आहे? युअर फ्युचर डॉटर इन लॉ. त्यावेळी आता पिंकी म्हणते, त्यात काय हरकत आहे? अशी तर ओळख करून द्यायची असते. इंग्लिश मॅम असं म्हणून ती मधूला विचारते, काय बरोबर आहे ना आमचं इंग्लिश? एकदम करेक्ट ना? त्यावेळी मधू आता काहीच बोलत नाही. रुक्मिणी रागातच म्हणते, आता तू आम्हाला इंग्लिश शिकवणार का? पिंकी म्हणते, म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत इंग्लिश येत नव्हतं का? पुण्याच्या आमदारीनबाई अशिक्षित, असं म्हणून ती आता रुक्मिणीला अशिक्षित असं म्हणते. तेव्हा आता ऋतुजा आणि रेश्मा त्याचबरोबर पिंकी या तिघीही रुक्मिणीवर हसतात. त्यानंतर आता सर्वांनाच राजश्रीची खूप काळजी वाटलेली असते. त्यावेळी पिंकी म्हणते, होईल सगळं ठीक, तुम्ही नका काळजी करू. मग आता मधू तिला उगीच डिवचायला लागते. त्यावेळी राघव तेथे येतो आणि म्हणतो की काहीही होणार नाही आईला, तुम्ही काळजी करू नका. मग आता मधू म्हणते, आई आल्या तर आपण त्यांना अगदी शांततेत सर्व सत्य सांगूयात ना, की सिंधू आता या जगात नाही आहे. आणि कसं आहे ना, राघव खुश असेल ना, म्हणजे मग त्याही खुश असतील. त्यावेळी आता म्हणजे तुला काय म्हणायचंय? राघव ज्या मुलीसोबत खुश असेल त्या पण तशा खुश असतील का राजश्री वहिनी? असं रुक्मिणी विचारते. मग आता मधू म्हणते की हो, मलाही असं वाटतंय. खरं तर तिचा उद्देश जरा वेगळाच असतो, पिंकीचं मात्र तिच्याकडे लक्ष असतं. राघव म्हणतो, कुणीही काळजी करू नका, आईला काहीही होणार नाही, कारण आई घरी येण्या अगोदरच मी कृष्णाला घरी घेऊन येणार आहे, असं म्हणून तो तेथून जातो. पिंकी देखील आता तेथून जाते. सर्वजण विचार करत असतात. तेव्हा रेश्मा विचार
विचारते, काय गं मधू, तुझ्या डोक्यात काय चाललंय? मग आता मधू म्हणते, कसं आहे ना, 99 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, फक्त ही पिंकी घरातून जायला हवी. मग आता या तिघीही म्हणतात, हो ना, तिचं काय करावं ना कळत नाही. तर आता दुसरीकडे मधू तिच्या रूममध्ये येते आणि बरोबर दरवाजाच्या दोन्हीही उमऱ्यांना तेथे चिकटपट्टी लावून ठेवते. त्यावेळी पिंकी तेथून जात असते. पिंकीला धडा शिकवायचा म्हणून आता मधू एक आयडिया करते आणि पिंकी बरोबर खूप गोड गोड बोलते. म्हणते की, ये ना गं पिंकी, इकडे ये ना, आपण दोघीही गप्पा मारू छान, हवं तर मी आपल्यासाठी ना कॉफीसुद्धा सांगते. पिंकी म्हणते, असं म्हणते का, बरं ठीक आहे. नाही, तुला गप्पा मारायच्या आहेत ना, तू ये की बाहेर. मधू म्हणते, नको अगं, मी नाही येत, तूच ये ना आतमध्ये. आता त्या दोघींचं तू मैमाय सुरू असतं. मग आता मधू ही पिंकीचा हात पकडून तिला आतमध्ये खेचणार असते. तोच पिंकीने आता ती चिकटपट्टी पाहिलेली असते. मग आता पिंकीच तिचा हात पकडते आणि पटकन तिला बाहेर ओढते. त्यावेळी मधू आता अशी जोरात आपटते. तर पिंकी आता खूप हसू लागते, कारण तिने मधूचा डाव तिच्यावरच उलटवलेला असतो. तेव्हा आता पिंकी म्हणते, हो देते मी हात तुला, असं म्हणून ती तिला मधूला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तुला काय वाटलं अशा सेलोटेपा लावून तू मला हरवशील का? पण असं काहीही होणार नाही आहे. अगं मी तुला सांगते, अशा सेलोटेपांनी ना पिंकीने लोकांची तोंड चिटकवली आहेत. आता पिंकी तिच्यावर खूप हसत असते आणि म्हणते, तुला माहिती आहे का अगं मधू मधू करणारी राणी, तुला काय वाटलं असा तू चिकट टेप इथे लावशील आणि मी तोंडावर पडेल, पण असं काही घडणार नाही, कारण ही पिंकी आहे. या पिंकीला बरोबर समजतं कुठे काय आणि कसं करावं. कारण अगं तू माझ्याशी पंगा घेतलास, तुला काय वाटलं मी तुझ्यापेक्षा कमी अशी वरचढ आहे का? अगं मी तुझ्या वरचढच आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू का तुला, अगं ती आमची गावाकडची मुलं आहेत ना, ते छान खोड्या काढतात तुझ्यापेक्षा, आणि 101 खोड्या काढतात आणि त्यांच्या खोड्या त्या सक्सेससुद्धा होतात. आणि तुझं काय गं, आपली नुसतं काही पण करत राहायचं लहान मुलासारखं, असं म्हणून ती मधूला आता खूप बोलते. तेव्हा मधू म्हणते, माझ्याच घरात राहून तू मला बोलतेस? पिंकी विचारते, कोणतं गं तुझं घर? हे घर तुझं? जशी मी या घरची पाहुणी आहे ना, तशी तू पण या घरची पाहुणी आहे, लक्षात ठेव, कारण तुझं असं कुणीच नाही या घरामध्ये. तेव्हा हे घर माझंच आहे असं मधू सारखं सारखं म्हणत असते. त्यावेळी पिंकी म्हणते, कोणत्या घराबद्दल तू बोलतीये आणि कोणतं घर तुझं आहे? हे घर जर तुझं असतं तर तुला या घरात मान सन्मान असताना आहे का? तो मान सन्मान नाही ना. हे घर माझ्या कृष्णाचं, म्हणजे माझ्या बेस्टीचं आहे, हे तुझं नाही आहे काही. आणि तो आहे ना न झालेला भाऊजी अजून माझा, तो सुद्धा माझ्या बेस्टीचा आहे. तू सारखी ते मधमाशांचं पोळ कसं एका ठिकाणी चिटकून असतं, सगळ्या माशा कशा एकत्र असतात, तशी तू त्या न झालेल्या भाऊजींना सारखी चिटकून असते, असं म्हणून ती मधूचा जबरदस्त अपमान करते आणि म्हणते की माझी कृष्णा येईलच लवकर, मग आता बघ तुझं काय करते ते. त्यावेळी आता असं म्हणून पिंकी तेथून जाते आणि चांगलाच मधूला धडा शिकवते. तेव्हा मधू मनातल्या मनात म्हणते, नाही, असं होऊच शकत नाही. राघव फक्त माझा आहे आणि मी त्याला मिळवून राहणारच. दुसरीकडे राघव हा फोनवर बोलत असतो, कृष्णाचा शोध अजून लागला की नाही. तिकडून नाही असं उत्तर येतं. तेव्हा राघव हा खूपच चवताळतो आणि म्हणतो, तुम्ही एवढा वेळ मग काय करत होतात? कृष्णाचा शोध घ्यायला तुम्हाला काय होतं? त्या फोन ठेवल्यानंतर मनातल्या मनात विचार करतो, मला माहीत आहे की कृष्णा हीच सिंधू आहे, पण ती असं का वागते ना मला कळत नाही. त्या कृष्णाच्या मैत्रिणीने तो DNA रिपोर्ट फाडून टाकला, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी रिझन आहे. तेव्हा आता त्याला अचानक एक मेसेज येतो. तेव्हा तो मेसेज वाचून आता राघवलाच खूप मोठा धक्का बसतो. काही वेळानंतर आता तो रूममध्ये असतो. तेवढ्यातच पिंकी तेथे येते आणि म्हणते, ऑन ड्युटी हजर आहे सर मी, तुम्ही मला बोलवलं? मग आता तो म्हणतो, हो बोलवलं, असं म्हणून तो आता लगेच दार बंद करून घेतो. पिंकी म्हणते, ओ तुम्ही काय करताय हे? मग आता राघव म्हणतो, आता तू एक गोष्ट सांगायची आहे की ते मधूच्या हातातून तू DNA रिपोर्ट घेतले आणि फाडून टाकले, कारण कृष्णाचं सत्य मला समजू नये यासाठी, बरोबर ना? मग आता पिंकी म्हणते की असं काही नाही आहे, काही पण बोलू नका. त्यानंतर आता तो म्हणतो की पिंकी, तू जे केलं ना त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे, कारण ऑलरेडी मी त्या रिपोर्टची दुसरी कॉपीसुद्धा मागवली आहे, असं म्हणून तो आता त्या रिपोर्टची दुसरी कॉपी पिंकीला दाखवतो. आता पिंकी खूपच घाबरते. तरच आता कृष्णा तेथे येते आणि लगेचच राघवच्या हातातून ते रिपोर्ट स्वतःकडे घेते. तेव्हा आता कृष्णाला पाहून राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा पिंकी मात्र तिच्याकडे पाहून हसते. तेव्हा आता कृष्णा म्हणते, काय लंबू, अरे मी आले ते पाहून तुला धक्का बसला असेल ना? मग आता पिंकी म्हणते, साताऱ्यात पिकतो ऊस आणि मक्का, आणि कृष्णाला पाहून दाजींना बसलाय खूप मोठा सुखद धक्का.
पिंकी आता डायलॉगबाजी करत असते ते पाहून त्या दोघीही खूप हसू लागतात. तर राघव आता कृष्णाकडे पाहू लागतो. आता कृष्णा म्हणते, काय झालं रे लंबू, तुला काय वाटलं होतं आपण पुन्हा कधी येणार नाही का, असं म्हणून ती ते रिपोर्ट पाहते. त्याने रिपोर्ट पाहिल्यानंतर ती राघवकडे जाते आणि म्हणते, अरे लंबू तुला कळत नाही का, तू भैसाटलेलाच आहे का अजून, अरे आपण कोणी तुझी सिंधुबिंदू नाहीये, समजलं का तुला. अरे लंबू ऐक ना, तू काय म्हणाला होता, तुझी ती सिंधू का फिंदू तिला विसरून तू माझ्याशी लग्न करणार आहे. मग असं आपल्या प्रेमामध्ये ट्रस्टच नाही आहे तर आपण लग्न कसं करणार आहोत. मला एक कळत नाही, तू अशी रिॲक्शन सारखी सारखी का देतो. अरे सांग ना, बोल ना, असं म्हणून ती राघवला बोलायला सांगते. तेव्हा मनातल्या मनात राघव विचार करतो, कारण मला माहीत आहे तू माझी सिंधू आहेस आणि तू ते मान्य का करत नाही ना तेच कळत नाही. पण याचं उत्तर मी नक्कीच शोधून काढणार, कारण मी राघव IPS ऑफिसर आहे. सिंधू सारखं त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करते पण तो काहीही बोलत नसतो. आता राघव म्हणतो, मला खरं खरं सांग, तू एवढे दिवस कुठे होतीस. त्यावेळी आता कृष्णा म्हणते, माझा मूड नाही आहे सांगण्याचा, कारण मला अगोदर माझ्या बेस्टीला भेटायचंय, असं म्हणून त्या दोघीही आता एकमेकींचे हात पकडतात आणि अशा गोल गोल फिरत नाचत असतात. तुझी माझी जोडी जमली रे, या कृष्णाला पिंकी भेटले रे, असं गाणं त्या म्हणत असतात. त्या खूप वेळ नाचत असतात. त्याच वेळी राघवला राग येतो आणि तो रागातच 1 मिनिट असं ओरडतो. राघव म्हणतो, अगं तुला काही समजतं की नाही, एवढे दिवस तू कुठे होतीस आणि या पिंकीच्या नवऱ्याबरोबर तू का पळून गेली होतीस. त्यावेळी आता लंबू तू जरा भैसाटला आहेस का, असं कृष्णा त्याला म्हणते. आणि माझ्या बेस्टीच्या पाठीमध्ये मी कधीही खंजीर खूप असणार नाही, असं कृष्णा म्हणत असते. मग आता राघव म्हणतो, तुम्ही दोघी असं खोटं का बोलताय, कारण तुझ्या बेस्टीनेच ते सांगितलं होतं मला. मग आता पिंकी म्हणते, ओ सब झूठ था जज साहेब. त्यावेळी आता राघव सारखा सारखा विचारत असतो, तुम्ही जर खऱ्या बोलल्या नाहीत ना मग बघा, कारण तुम्ही दोघी ना एकमेकींना अशा मिळालेल्या आहेत. त्यावेळी पिंकी म्हणते, मी सांगते तुम्हाला दाजीबा नक्की खरं काय आहे ते, कारण मीच कृष्णाला ते नाटक करायला सांगितलं होतं. तेव्हा राघव म्हणतो, नाही खोटं बोलताय तुम्ही, माझे पेशन्स अजिबात पाहू नका. त्यावेळी पिंकी म्हणते, अहो पेशंट जरा शांत राहा जरा. कृष्णा एकदम शांत राहते आणि पिंकी राघवला सांगू लागते की जेव्हा माझ्या कृष्णाने माझ्या बेस्टीने मला कॉल केला की मी लग्न करते, मग आम्ही दोघींनी ठरवलं की तू काही दिवस कुठेतरी जायचं आणि मी तुझ्या घरच्यांची सर्वांची परीक्षा घेणार, कारण तुझ्या घरचे सर्वजण कसे आहेत, तुझा होणारा नवरा कसा आहे हे मला पाहायचं आहे, असं मी तिला सांगितलं. मग मी या घरी आले. त्यावेळी तुम्ही दोघीही एवढं खोटं का बोलताय, राघव विचारतो. तेव्हा पिंकी म्हणते, खोटं नाही, आम्ही खरं बोलतोय. तेव्हा पिंकी आणि कृष्णा एकमेकींकडे पाहत राहतात. तर राघव त्यांच्या रिॲक्शनकडे पाहत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी, कृष्णा आणि राघव हे तिघेही रूममध्ये असतात. तेवढ्यातच राजश्री आता तेथे येते आणि म्हणते, मी सिंधूला हळदी कुंकू लावून येते. तेव्हा रत्नाकर म्हणतो, अगं ती तिथे आराम करत असेल, तू कशाला लगेच जाते. रुक्मिणी देखील अडवत असते. तरीही आता राजश्री ऐकायला तयार. तर राजश्री कुणाचं न ऐकता लगेच कृष्णाच्या रूममध्ये जायला निघते. त्यावेळी इकडे पिंकी म्हणते, अगं कृष्णा अजिबात टेन्शन घेऊ नको, कारण पिंकी आहे ना इथे. तेव्हा राजश्री नेमकं दार उघडते आणि कृष्णा कोण असं विचारते. आता पिंकी आणि कृष्णा त्याचबरोबर राघव हे सर्वजण खूप घाबरतात की जर आता राजश्रीला सत्य समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या भीतीने. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.